अहिल्यानगर शहरामध्ये एका युवकाचं अपहरण करत डोंगरामध्ये जाळल्याची धक्कादायक घटना घडली। संपूर्ण बातमी पाहण्या अगोदर डिजिटल दवंडी चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। जुन्या भांडणांच्या कारणांवरून वैभव नायकोंडी यांचे 22 फेब्रुवारी रोजी तपोवन रोड येथून कारमधून अपहरण करण्यात आले। त्यानंतर त्याला MIDC परिसरातील मोकळ्या जागेत एका अपार्टमेंटमध्ये नेऊन सर्वांनी मारहाण करून त्याचा खून करण्यात आला। नंतर दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळी वैभवचा मृतदेह कारमधून केकताई परिसर निळतघाट येथे नेण्यात आला। तेथे मृतदेह लाकूड व डिझेलचा वापर करून मृतदेह जाळूनही टाकण्यात आला। पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाची हाडे व राखेची देखील आरोपींनी विल्हेवाट लावली। वैभव शिवाजी नायकोंडी वय 19 राहणार ढवण वस्ती सावेडी असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे। आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत। जुन्या वादातून हा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 9 जणांना अटक केली आहे। अपहरण करून त्याची हत्या करून त्याला डोंगराळ भागात निर्घुणपणे जाळून टाकण्यात आला आहे। एवढंच नव्हे तर पुरावा नष्ट करण्यासाठी दुसऱ्या दिवशी त्याचे हाड देखील फेकून देण्यात आले आहे। या संदर्भात आता स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 9 आरोपींना अटक केली आहे। पूर्व वैमनस्यातून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे। दारूच्या नशेत वैभवचा अपहरण करून त्याला सुरुवातीला एका खोलीत बेदम मारहाण करण्यात आली आणि त्याचा जीव गेल्यानंतर त्याला डोंगराळ भागात जाऊन जाळून टाकण्यात आला होता। आता या संदर्भात पोलीस अधिक तपास करत असून क्रूर पद्धतीने ही हत्या नेमकं कोणत्या कारणाने झाली, यामागे आणखी कोण कोण आहे याबाबत आता पोलीस तपास करतायत। श्रद्धा, हो, पोलीस आणखी सखोल तपास करतील। मात्र फक्त 19 वर्षाचा तो मुलगा होता आणि इतकी निर्घृण हत्या, इतकी विकृती येते कुठून हा प्रश्न आहे। मात्र पोलिसांकडून या संदर्भात काही स्पष्टीकरण आलेलं आहे का आणखी? नक्कीच 22 फेब्रुवारी रोजी अनिकेतला त्याचा मित्र 22 फेब्रुवारी रोजी वैभवला त्याचा मित्र अनिकेत यांनी आणि त्याच्या सहकार्याने गाडीत बसून नेले होते आणि 27 फेब्रुवारीला तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी जी दिलेली माहिती आहे त्या माहितीनुसार हे जे आरोपी आहे ते दारूच्या नशेत होते, यांनी नशा केलेला होता आणि त्यामुळं त्याचा जे पूर्व वैमनस्यातून घडलेली ही घटना आहे। सुरुवातीला त्याला बेदम मारहाण करण्यात आली, दारूच्या नशेमध्ये मारहाण करण्यात आली होती आणि त्यामुळे दारूच्या नशेत असताना त्यांनी मारहाण केली आणि त्या ठिकाणी त्याचा वैभवचा जीव गेला आणि त्यानंतर डोंगराळ भागात नेऊन वैभवला जिवंत ते त्या ठिकाणी जाळण्यात आले आणि त्यामुळे कुठेतरी आता पोलीस अधिक सखोल तपास करतायत। या आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली आहे। यामागे आणखीन नेमकं कोणतं कारण होतं, कोण कोण यामध्ये सहभागी होतं याबाबत आता पोलीस तपास करतायत।